नमस्कार, मी NG सोनवणे, कृषी संशोधन केंद्र शिरगाव येथे कृषी पर्यवेक्षक या पदावर काम करतो। आज मी आपणास भुईमुग लागवड तंत्रज्ञान तसेच विद्यापीठाद्वारे विकसित केलेल्या विविध भुईमुगाच्या जाती याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे। कोकणामध्ये भुईमुगाचा जर विचार केला, या पिकाखाली साधारणतः 6,500 हेक्टर जमीन या क्षेत्र कव्हर केलेलं आहे आणि महाराष्ट्राची उत्पादकता ही 1200 किलोपर्यंत आहे प्रति हेक्टरी आणि कोकणामध्ये याची उत्पादकता 2100 किलो प्रति हेक्टरीपर्यंत आहे। उत्पादकतेचा विचार केला तर आपल्याला या पिकाला नक्कीच कोकणामध्ये लागवडीसाठी वाव आहे असं दिसतं। हे पीक साधारणतः 4 महिन्याचं असतं, 120 दिवस कालावधीचं हे पीक आहे। याला मध्यम ते हलक्या प्रकाराची जमीन मानवते आणि 4 महिन्याच्या कालावधीमध्ये साधारण 10 ते 12 पाण्याच्या पाळ्या जर कोणी देऊ शकत असेल, पाण्याची शाश्वत उपलब्धता असेल तर त्यांनी हे पीक केल्यास नक्कीच त्याला चांगला उत्पादन, चांगला फायदा मिळेल। बारीक दाण्याचे वाण असतील तर साधारण 100 ते 125 किलो बियाणं पुरेसं होतं आणि मध्यम जाड दाणे असेल तर 125 किलोपर्यंत बियाणं लागतं आणि जाड्या दाण्याच्या वाणांसाठी 150 किलो शेंगदाणा हा पेरणीसाठी 1 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी पुरेसा होतो। खताची मात्रा जर बोलायचं झालं तर अर्धा किलो युरिया प्रति गुंठा हे सफिशियंट आहे आणि 3 किलो SSP या पिकाला पेरणीच्या वेळी प्रति गुंठा आपण दिलं तर सफिशियंट आहे। तसं शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद ही खताची मात्रा याला शिफारसीत केलेली आहे। पेरणीच्या वेळी जमीन भुसभुशीत करून व्यवस्थित नांगरून ढेकळे वगैरे फोडून भुसभुशीत करण्यात यावी आणि पेरणीचे अंतर 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व ओळीमध्ये पेरताना 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर म्हणजे 30 बाय 10 सेंटीमीटर या अंतराने या भुईमुगाची पेरणी करावी। पेरणी केल्यानंतर साधारण 7 ते 8 दिवसामध्ये याची उगवण सुरू होते। साधारण महिन्याभरानंतर याला जेव्हा फुलोरा चालू होतो तेव्हा नांगराच्या सहाय्याने 2 ओळीच्या मध्ये हे जमीन नांगरून घ्यायची असते, ज्यामुळे कसं की दोन्ही ओळींना भर लावता येईल व मधलं जे तण उगवलेलं आहे ते तणाचा पण नायनाट करता येणे शक्य आहे। फुलोऱ्यानंतरची जी अवस्था आहे आरे तयार होण्याची व आऱ्या जमिनीत जाण्याची, त्यावेळेला या पिकाला मध्ये डिस्टर्ब करता कामा नये किंवा मध्ये कुठलंही मशागत करता कामा नये, जेणेकरून ज्या जमिनीत जाणाऱ्या आऱ्या आहेत त्या व्यवस्थित जमिनीत जातील व त्याला शेंगा पोसणे सुरू होईल। काढणीसाठी तयार झालेलं पिकाची पाने पिवळी पडायला लागतात आणि साधारण प्रातिनिधिक 1-2 झाडं जर प्लॉटमधली उपटून बघितली तर त्याच्या शेंगा तयार झालेल्या दिसतात। शेंगावरील शिरा ज्या स्पष्ट दिसतात आणि शेंग ही फुगीर दिसते। हाताने फोडून बघितली तर फोडण्याचा प्रयत्न केला तर फोडायला जास्त ताकद लागते आणि फोडल्यानंतर शेंगाचं जे आतलं टर्फल आहे ते आतील बाजूला काळं पडतं आणि दाण्यांना चांगला रंग येतो। ही जर लक्षणं दिसून आली तर पीक काढणीसाठी तयार झालेलं आहे असं समजून साधारण 120 दिवसाच्या पुढे या पिकाची काढणी करायला घेणे योग्य ठरते। या पिकापासून हेक्टरी साधारण 25 ते 30 क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला मिळतं। जाती परत्वे किंवा वाना परत्वे याचं उत्पादन कमी जास्त होऊ शकतं। विद्यापीठाने भुईमुग पिकाच्या आतापर्यंत 3 जाती निर्माण केलेल्या आहे, प्रसारित केलेल्या आहे। कोकण गौरव ही सर्वात आधीची प्रसारित केलेली जात आहे। ती 105 ते 110 दिवसामध्ये तयार होते व 18 ते 20 क्विंटलपर्यंत त्याची उत्पादन क्षमता आहे। त्यानंतर कोकण टपोरा ही जात विद्यापीठाने प्रसारित केली होती। ती साधारण 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत उत्पादन देणारी भुईमुगाची जात आहे। विद्यापीठाने 2018 मध्ये कोकण भूरत्न हा भुईमुगाचा नवीन वाण प्रसारित केलेला आहे, जो 2019 मध्ये तो बियाणे प्रोडक्शनसाठी नोटिफाईड झालेला आहे। हा वाण मध्यम बोल्ड म्हणजे मध्यम जाड्या प्रकाराचा दाना याचा आहे आणि याच्यामध्ये शेंगांपासून शेंगदाणे मिळण्याचा ज्याला म्हणतो शेलिंग पर्सेंट, तो साधारण 74% हा शेलिंग पर्सेंटेजचा उतारा आपल्याला मिळतो आणि या वाणांच्या शेंगदाण्यामध्ये साधारण 50% तेलाचे प्रमाण आहे। या तिन्ही वाणांपैकी ह्या भूरत्न या वाणामध्ये अधिक तेलाचे प्रमाण आपल्याला आढळून येते आणि याचं हेक्टरी उत्पादन क्षमता जी आहे ते
25 क्विंटलपर्यंत आहे. 25 ते 30 क्विंटलपर्यंत याची उत्पादन क्षमता आहे. आपण माझ्या मागील प्लॉट बघत असाल तर हा कोकण भूरत्न या वाणाचा हा प्लॉट आहे. भुईमुग पिकामध्ये 3 प्रकारचे वाण असतात, पसरे, निमपसरे व उपटे. त्यापैकी कोकण भूरत्न हा उपट्या प्रकारातील वाण आहे, जो की कोकण विभागामध्ये लागवडीसाठी योग्य पर्याय आपल्याला ठरू शकतो. भुईमुग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोकण भूरत्न हा वाण लागवडीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. शेतकऱ्यांना मी असं आव्हान करेन की त्यांनी कोकण भूरत्न हा वाण लागवडीसाठी वापरावा. याचं बियाणं कृषी संशोधन केंद्र शिरगाव येथून आपल्याला मिळेल. तसेच कृषी विद्यापीठ दापोली येथे सुद्धा आपण या बियाण्याची मागणी नोंदवू शकता. विद्यापीठाकडे नोंदणी केलेल्या मागणीनुसार जिथे कुठे याचं बीजोत्पादन घेतलं जातं तिथून तुम्हाला बियाणं उपलब्ध करून देण्याची विद्यापीठ जबाबदारी घेते. तसेच हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपण लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.